पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. तुमचं आवरलं नाही अजून? विसरला काय? अरे विसरतील कसे काय, सगळेजण तयार होतील आता. हा सुजा, सगळी जण विसरल्यात बघ, कशी खात बसले ते. पण मी नाही विसरले. मी येणार आहे बघ. रुक्मिणीला करू दे घरात आराम. हा सुजय, तुझा आज जो कार्यक्रम आहे ते ना, अरे नाही विसरलो आम्ही. मग तयारी कधी करणार आहे? साधा सुद्धा कार्यक्रम समजू नका बर का. आमदार झाल्यावर हे माझं पहिलं काम असणार आहे. जंगी सत्कार होणार आहे माझा. त्यामुळं मला तिथं सगळी पाहिजेत बर का. हा हा, येतो आवरायला. ए चला आवरायला क्या बघू सगळ्यांनी. जायचंय ना. हे जरा 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 चला 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 चला. सुजा, अरे माझं डोळं लय तरसल्यात बघ. असं वाटतं कधी एकदा तुझा सत्कार झालेला बघते आम्ही. हो मावशी, मला पण. आता भावाचा सत्कार म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? नामदार साहेबांनी लयच कष्ट घेतलेत सिटी सेंटर प्रकल्पासाठी. हा मग गुणाचंच आहे माझं बाळ. चल मी आवडते. खरे कष्ट तर तू घेतलेत अर्जा. तू जर कलेक्टर मॅडमची सही घेतली नसती, आजचा दिवसच आला नसता. सुजा, या मॅडम या या. 100 वर्ष जगणार बघा तुम्ही. सुजा, अर्जाला तेच सांगत होतो मी आता. कलेक्टर मॅडमनी सही केली नसती तर आज सिटी सेंटर उभंच झालं नसतं. नाही भाऊजी, मी केली नाही, कोणीतरी करून घेतली. तीच तर. बरं मॅडम, तुम्ही येणार आहात ना? नाही म्हणजे याच. तुम्ही दोघं बी पाहिजे मला तिथं. आणि तुमचं तर भाषण ठेवलंय मी. साताऱ्याचं नवीन भूषण, स्काय सिटी सेंटर. येणार की भाऊजी. मग आता कुठं निघालात? सगळे जाऊ की एकत्र. ए अर्जा, बोल की तू. नाही नाही भाऊजी, मी आधी ऑफिसला जाते, काही काम आहेत ते करून मग येते. पण या बरं का नक्की. तुम्ही आलात तरच कार्यक्रमाची शोभा वाढेल. येतील येतील कलेक्टर मॅडम येतील. हो या, वाट बघतोय मी. अर्जुन निघते. लय बघितलं तुझ्यासारखी लोक, सगळी एका मायेची मणी, जे ते येड पांघरून पेडगावला जातंय. अगं सही करून आमच्या पोराबांचं आयुष्य बर्बाद केलंस आणि आता इथून नाटकं करतेस व्हय? यासाठी झाली होते कलेक्टर? हा, आमच्या संसाराची राखणावळ करायला. आमची घरं पाडली ती ना, तुम्हाला कधी कधी सुख लागणार नाही. शाप आहे आमचा तुम्हाला. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग शिर्के. काय चालाय ना? तुमच्या हातात पत्रिका आहे, तेच सत्कार समारंभाला जायचंय. आणि त्यानंतर 2 मीटिंग आहेत मॅडम. मॅडम जायचं ना कार्यक्रमाला? नाहीलाच आहे शिर्के, पण जायला पाहिजे. चला चला निघूया. शिर्के मॅडम, सत्कार समारंभ कुठे आहे हो? आमदार साहेबांच्या संपर्क कार्यालयाजवळ मॅडम. आणि साईट कुठे? तिथंच वाटेत जाता जाता लागेलच आपल्याला. सिटी सेंटरच्या सगळ्या फाईल सोबत घ्या, आपण आधी साईटवर जातोय. चला. काम जोरात चालू आहे की मॅडम? आमदार साहेबांनी चांगला जोर लावलाय कामाला. तुला माहिती आहेत का कोण आहेत त्या? शिर्के, अहो त्याच्यावर कशाला चिडताय? तो त्याचं काम करतोय. दादा तुम्ही चालू दे तुमचं काम.
तुझं घर पण असंच उद्ध्वस्त होईल. माझा श्राप आहे तुला. तू पण रस्त्यावर येशील. माझा तळतळाट लागून तुला. शिर्के फाईल द्या. साताऱ्याचा विकास हाच आमदार साहेबांचा ध्यास. आता यानंतर मी बिल्डर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सिटी सेंटर बद्दल आणि या आमदार साहेबांबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात. बिल्डर साहेब. काय रे तुझ्यानं काय एवढा मोठा घाट घातलाय? ते काहीतरी मोठं मार्केट करणार आहे तो कशाच तरी. त्याचाच PR आहे. यार म्हणजे पब्लिक रिलेशन. अहो कदम म्हणजे मॉल होणार आहे मॉल. बारी बारी दुकान असतात एकदम खायची प्यायची कपड्याची याची चकाचक आहे सगळे. लोकांना मातीत घाम गाळायचं सोडून बरंच चैनी कराशे वाटतात. आपल्या साताऱ्यामध्ये एक मॉडर्न सिटी सेंटर व्हावं अशी माझी आमची इच्छा होती. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. हे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये खूप मोठा आणि मोलाचा हात होता तो फक्त आणि फक्त आमदार सुजय दादांचा. म्हणूनच आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता. आता आमदार सुजय दादा आपणा सर्वांना मार्गदर्शन करतील. मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. पिऊ, आज आई आणि सरकार पाहिजे होते ना. सुजय भाऊजींचं कौतुक बघायला लय आनंद झाला असता त्यांना. आई तुम्ही काळजी करू नका. सरकार येतील परत आणि आपल्या आई पण लवकर बऱ्या होतील. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. माझा जय जयकार करण्याची काही गरज नाहीये. हेच माझं काम आहे. त्यासाठीच मला तुम्ही निवडून दिलंय. आता फक्त मी एकच सांगतो, ये तो अभी शुरुआत है. सुजय साहेबांचा सुजय साहेबांचा. आणि म्हणूनच मी आज या या आमच्या वहिनी आपल्या सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मॅडम तुम्ही आला, आनंद आहे. आणि या जागेची परवानगी सुद्धा आपल्याला कलेक्टर मॅडमनीच दिली बर का. त्यामुळं मॅडम तुमचं मनापासून आभार. त्यांच्याशिवाय हा प्रोजेक्ट मंडळी होऊच शकला नसता. मॅडम अहो बोला काहीतरी. पेन आहे का? पेन
पेन पेन लिहायचा. जिथं तिथं शायनिंग मारायला पाहिजे हिला तर. तुमचे संपर्क प्रमुख संकल्प साहेब तुमच्याकडे आहे की पेन द्या. थँक्यू. मी अपर्णा सुरेश माने, सातारा जिल्ह्याची कलेक्टर. मी स्काय सिटी सेंटर प्रोजेक्टवर स्टे त्याचा काय संबंध? तुम्हीच सही करून दिली होती ना? हो सही केली होती की. अहो पण हे काम बेकायदेशीर आहे. अहो मॅडम आम्ही बेकायदेशीर काहीच केलेलं नाहीये. अहो पुरावेत आमच्याकडे. शिर्के पुरावे दाखवा. ए अप्पे, हे बघा कलेक्टर मॅडम, याचा काही संबंध नाहीये. विनय काका आता काय झालं? काहीतरी भानगड केली असेल सुजन. ही आप्पी ना सदा न कदा त्या सुजाच्या कामात मिठाचा कडा घालती म्हणजे घालतीच. मॅडम तुम्ही हे काम कुठल्या आधारावर थांबवताय? शिर्के हा फोटो दाखवा की जे ते क्लिअर होऊन जाईल लवकर. दाखवा. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे ना त्याच्या आजूबाजूला 5-5 फूट जास्त खणून ठेवलंय तुम्ही. मॅडम प्लीज, आम्ही असं काही केलेलं नाहीये मॅडम. मॅडम हे फोटो फ्रॉड आहेत मॅडम. मी स्वतः फोटो काढलेत. कुठे कसे असतील? चला कार्यक्रम संपला आमदार साहेबांचा. चला चला, इथे काय जेवण ठेवलं नाही आमदार साहेबांनी. मामा बळा, चला 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 चला. मॅडम तुम्ही ह्या कारणावरून स्टे आणताय? नाही, मी आधीच ते आणू शकत होते पण मी तसं केलं नाही. कारण मी सही केली होती ना आणि माझी चूक झाली होती. पण तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं काम थांबवा, तेव्हा तुम्ही काय केलं? माफ करा मॅडम. मॅडम प्लीज प्लीज सॉरी मॅडम. ए काय पण काय बोलतोय? सिटी सेंटर होणार म्हणजे होणार. मग तुमच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार. शिर्के यांच्या नावाचं लेटर द्या. यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचे द्या. मॅडम मॅडम प्लीज प्लीज मॅडम असं काही करू नका मॅडम. तुम्ही म्हणत असाल तर काम थांबवतो मॅडम. ए काय पण बोल नको. तुम्ही का गप्प बसलाय? काय चाललंय इथं? गबस. अप्पे लय महागात पडेल बर का. तुझ्या आता ह्या भाषेत बोलू नको तिला. आपण नंतर बघू काय करायचं ते. इथनं चल तू पहिला. नाही, तुम्ही कुठल्याही भाषेत बोललात ना तरी माझा निर्णय जो आहे तोच राहणार आहे. मॅडम सॉरी प्लीज असं काही करू नका मॅडम प्लीज. मी विनंती करतो तुम्हाला प्लीज प्लीज मॅडम. हा मग मी जे म्हणते ना ते करा. काम थांबवा. काम थांबणार नाही म्हणजे नाही. मग मला रीतसर कारवाई करायला लागेल. काय करणार आहेस तू? तिथं कुठल्याही प्रकारचं बांधकाम झालं ना तर ते मला पाडायला लागेल. हो आमदार साहेब, कलेक्टर मॅडम आहेत त्या, जरा सांभाळून. हो कलेक्टर मॅडम, मी पुन्हा एकदा सांगतोय माझ्या नादाला लागू नका बर का.
माझं काम झालंय, मी निघते. प्लीज मॅडम असं काही करू नका मॅडम. मॅडम मी तुम्हाला विनंती करतो मॅडम प्लीज. त्या दिवशी ते गरीब माणसं ना तुमच्या पुढे अशीच हात जोडत होती, तेव्हा तुम्ही काय केलं? त्यांचे संसार रस्त्यावर आणले ना, त्यांना हकलून लावलं ना. प्लीज मॅडम असं काही करू नका. अहो खूप खर्च झालाय मॅडम प्लीज. ए खर्च झालाय? तुला जास्त कोणी खोदाय सांगितलं होतं रे? हा अपर्णा मॅडम, अहो माझं ऐका ना तुम्ही. आमदार साहेबांना या प्रकरणातलं काहीच माहिती नव्हतं. अहो मला जर याची कल्पना असती ना तर मी हे इल्लीगल बांधकाम होत दिलं नसतं. माझं ऐका तुम्ही, आपण काय ते नंतर बोलूयात ना. फक्त आता स्टे ऑर्डर तुम्ही मागे घ्या. सिटी सेंटरचं काम सुरू होऊ द्या प्लीज. काही झालं तरी मी स्टे मागे घेणार नाही. मॅडम मॅडम प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे मॅडम. मॅडम प्लीज. ए आप्पे, लाज वाटते का तुला? होय का? आता लय जीवाला गार वाटत असेल ना तुझ्या दिराचा अपमान केला म्हणून. मावशी, मी आता कलेक्टर आहे आणि माझ्या कामापुढे कुणीच येत नाही. आणि राहिला प्रश्न दीर म्हणून, तर मी घरात असताना माझी सगळी कर्तव्य करणारच आहे की. अगं तू भाषण द्यायला तर एक नंबर आहेस. हो मावशी, अवघ्याला आठवडाभर झोपली नाही ती. तिच्या एका सहीमुळे एवढ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले म्हणून. तिलाच लय गावाचा पुळका असतोय ना. मावशी तिने आत्ताच सांगितलं ना, ती फक्त तिचं काम करतेय. काय बाया, बिचाऱ्या रुक्मिणीची ही अशी हालत. आणि इकडं बघा. मावशी, मी हे सगळं काय मुद्दाम केलं नाही. शिर्के चला. अप्पे, तुला शेवटचं सांगतोय, ऑर्डर माग घे. घेणार नाही. सुजय जाऊ दे, नको मनावर घेऊस. हो सर, तुम्हाला विचारलंय कोणी? तुम्ही सगळे जावा घरला, जावा. मी बघतो काय करायचं इथे. दादा कदम, तुम्ही चला घरी, पुढवा, मी येतो मागून. आत्या घेऊन जा सगळ्यांना. वहिनी आलो मी थोड्या वेळात. तुझ्या परवा ती दारूवाली आपल्या घरी का आली होती रे? अर्ज्या, खरं सांगा, तू केलं नाही? माझा काय संबंध सुजया? मी काहीच केलं नाही. मी जस्ट विचारतोय, त्या दारूवालीच्या अड्ड्यावर 2 हवालदार जे पाठवायला लावले होते, कुणी पाठवायला लावलेले? अर्ज्या, आत्ताच्या आत्ता तुझी फाईल पोचविल बर का? आज पोचव. लय झालं आणि तुला लय घाबरलो मी आज. त्या दिवशी तर थरथरत होतास. हेच सांगतोय, चांगल्याशी लय चांगला आणि वाईटाशी लय खाण्या अर्ज्या, कळलं का? म्हणून ग बसलो एवढे दिवस. अर्ज्या, तू काय केलंच माहित नाही तुला. मी काय केलंच नाही सुजया. मी तुला सांगतोय, भाऊ म्हणून सांगतोय. इथून जर माझ्या वाटेला गेला, माझी फाईल जर बाहेर काढली ना, तर तुझी वरात काढील, वरात मी. आणि हा काय ते, अभी तो सिर्फ शुरुआत है. तुझ्या ऐक की. रॉकेट कुठे? ओ साहेब, अहो काय बोलताय, कळतंय तुम्हाला? त्या अप्पीचा गेम करायचा आहे मला. खटक्यावर बोट, जागेवर पलटी. ओ साहेब, अहो ती काय टिटवी राहिली का आता? कलेक्टर झाल्यात त्या. कोण का असा ना, हाय तर माणूस ना. एक गोळी घातली, जागेवर विषय संपला. नाही, मी खून करणार नाही. काय म्हटला? काय म्हटला? ए म्हणत्या, मध्ये पडू नको. आजवर कशासाठी पाळलाय तुला मी? याचसाठी ना, खून करायचा. आता
आता लय झालंय.